हे गाईज, गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि स्वागत आहे आजच्या ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. आता मी आवरून रेडी झालेलो आहे. अजून आवरायचं आहे ऑफिसला जाण्यासाठी, पण आज थोडा लेट उठल्यामुळे आज एक मेन गोष्ट राहिली, ते म्हणजे व्हिडिओ अपलोड करायचा राहिला गाईज. पण मी आता आवरलो, आंघोळतून करून झालेला आहे. मी आता व्हिडिओ अपलोडला लावतो. थोडाच वेळ गाईज व्हिडिओ येईल, काही काळजी करू नका. असा तसा एक व्हिडिओ, दररोज व्हिडिओ सिरीज आपली चालू असणार आहे, पण आज थोडा व्हिडिओ थोड्या वेळानंतर अपलोड होतोय, त्याबद्दल सॉरी गाईज. करतो मी आता थोड्या वेळात अपलोड. फायनली व्हिडिओ अपलोडला लावलेला आहे. थोड्याच वेळात व्हिडिओ अपलोड होईल आणि मग मी रूममधून निघण्यासाठी तयार होईन ऑफिसला जायला. व्हिडिओ अपलोड झालेला आहे. आता मी रेडी होतो ऑफिसला निघून जाण्यासाठी. जस्ट दोन मिनिटं गाईज रेडी होतो. फायनली मी आता रेडी झालेलो आहे ऑफिसला जाण्यासाठी. थोड्याच वेळात मी रूममधून निघणार आहे आणि आपल्या ठरलेल्या नेहमीप्रमाणे बस स्टँडवरती जाऊन उभारणार आहे. मग बस कॅचअप करणार आहे. ठीक आहे गाईज, चला तर मग निघूया. इट्स टाइम टू लिव्ह द रूम. चलो. लॉकिंग द रूम इज ऑल्सो डन. ओ नॉट डन गाईज, सॉरी. Still not done. Now it has been done. Let's go guys. Way to the office via stairs of our societies. Guys, आज मौसम मस्ताना आणि आपण ऑफिसला जात असताना माहोलच वेगळा आहे गाईज. आणि वातावरण पण खूप क्रेझी आहे. क्रेझी गाईज. मेन टास्क क्रॉस करायचं. रोड क्रॉस झालेला आहे. आता जाऊ बस स्टॉपवरती. आता परत तो सीन झाला. आताच जस्ट बस गेलेले आहे. काय करायचं सांगा. आता तर अजून आहे वेळ आपल्याकडे. जाऊया स्टॉपवरती. बघू आता नेक्स्ट बस कधी येते. थोड्यासाठी मिस झाली गाईज. आता बसमधून उतरलेलो आहे मी ऑफिसकडे चाललेलो आहे. बस तुम्ही बघितलं असेल ती बस गेली, पण लगेच धावत मी बस स्टॉपवरती गेलो. कारण का अनेक बस येत होती, ती कॅचअप केली. पण त्या बसमध्ये एवढी गर्दी होती की काय विचारू नका. त्यामुळे मोबाईल पण बाहेर काढायला वेळ मिळाला नाही. आणि आता जस्ट उतरलेलो आहे मी. आणि पूर्ण ज्यांना माहिती असेल, ठाणे किंवा मुंबई सिटी असू दे, लोकलला आणि बसला एवढी गर्दी राहते ना, काय विचारू नका. त्यांना हॅट्स ऑफ आहे माझा, जे लोक दररोज लोकल आणि त्यांना प्रवास करतात. पण काय हरकत नाही. आता जस्ट उतरलेलं आहे मी. तर जाऊया रोजच्याप्रमाणे ऑफिसमध्ये जाऊया, काम करूया, जेवायला येऊया, भाऊया. आज पण काय मिळतं कॅन्टीनमध्ये, काय असेल ते खायचं, परत काम करायचं. चला तर मग गाईस. आणि आपलं मेन काम आयडेंटिटी अडपायचं, हे राहून जातं गाईस. तर ऑफिसच्या गेटमधून आत आलेलो आहे. आणि आता वरती जाण्यापूर्वी तुम्हाला तर माहितीच आहे, सगळ्यात पहिलं मेन जे काम असतं ते असतं म्हणजे आपलं गणपती बाप्पाचं दर्शन करायचं. एकही दिवस असा नाही की मी गणपती बाप्पाचं दर्शन केल्याशिवाय जात नाही. खालीच ऑफिसच्या एंट्रीलाच गणपती बाप्पाची मूर्ती आहे, तुम्ही बघितलं असेल. त्याला मी दररोज पाया पडतो गाईज. आता मी जेवण करायला कॅन्टीनमध्ये आलो होतो. बघू शकता पूर्ण कॅन्टीनच रिकाम आहे. आज थोडं लेट जेवायला आलो होतो. मी घेतलेली दाल खिचडी आणि हे बघू शकता तुम्ही, थोडंच पब्लिक होतं. असं समजा की लास्टला जेवण करून झालेलं आहे. आणि जेवण झाल्यानंतर ना आपलं काही असो की ऑफिसच्या बाजूला एक राऊंड तरी मारायचाच असतो. बघू शकता. चला तर आता राऊंड मारूया. बाकीचे पण येत आहेत ऑफिसमधले फ्रेंड, माझ्यासोबत जेवायला आले होते ते. त्यांच्यासोबत आपण राऊंड मारूया. आणि मग राऊंड मारून झालं की आपण वरती जाऊया ऑफिसमध्ये काम करायला. ही बघा गाईस, गाड्यांची पार्किंग आहे. मी आलेलो आहे नाश्त्याला. मी घेतलेला आहे मंचुरियन आणि विपुलने घेतलेला आहे खमण. क्या खमंग ढोकला. गुजराती में खमण क्या? गुजराती में खमण बोलते हैं ना. खमण? हाँ खमण बोलते हैं. अच्छा गाइस, ये ढोकला आहे, इसकी बातें मत सुनो. तो गाइस आता नाश्ता एन्जॉय करूया. फायनली गाइस नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे ऑफिसवर ॲज इट इज काम करायला गाइस.
तुम्हाला तर माहितीच आहे, दररोज नुसतं कामच करा. मी आता 9 वाजलेले रात्रीचे आणि नाव इट्स टाईम फॉर डिनर. चला रोजच्याप्रमाणे जाऊ कॅन्टीनमध्ये, काय बघू, मेनू पाहू आणि जे आवडेल ते आपल्याला खाऊ. आणि कधी एकदा लवकरात लवकर शिफ्ट संपते असे झाले, कारण का उद्या आहे आपल्याला सुट्टी. आणि उद्या मी कुठेतरी ट्राय करतो एक फिरायला जायचा, कारण का रोजच सारखे सारखे कंपनीमधले ब्लॉग यायला लागलेले आहेत. त्यामुळे मी ट्राय करीन कुठे बाहेर फिरायला जायचा किंवा त्याचा ब्लॉग टाकण्याचा. चला काय आता तरी सध्या तरी जाऊ आणि काय कॅन्टीनला अवेलेबल ते पाहू. गाईज कॅन्टीनमध्ये मी आता चेक केलं, पण तिथं आता मला आवडेल असं काही मेनू नव्हता, सगळं चायनीजच होतं. पण कॅन्टीनमधलं चायनीजपेक्षा म्हणलं बाहेर जाऊन आपलं नेहमीच्या स्पॉटवरती खाऊया. इथे जी खाण्यात मजा आहे ती कुठेच नाही. डिश आलेली आहे आणि मी घेतलेला आहे मंचुरियन नूडल्स. गाईज आता त्याला खाऊ, मस्तपैकी एन्जॉय करू. आता माझं नूडल्स खाऊन झालेलं आहे. मी आता चाललेलो ऑफिसकडे. आताच मित्राचा कॉल आला होता, ज्यांना माहिती नसेल गाईज आज माझा बड्डे आहे. आय थिंक त्याच्यात सेलिब्रेशनसाठी बोलवत आहेत. आता जाऊया, नेमकं ते आहे का दुसरं काय आहे. बोलत आहेत लवकर ये लवकर ये, इश्यू आला आहे. आता बघूया गाईज, मला तर वाटते सरप्राईज द्यायचा प्लॅन आहे. तर बघूया गाईज काय होते माझ्यासोबत. इश्यू खरंच आलेला आहे का प्रँक करतायत. हे गाईज आता मी जस्ट आलेलो आहे रूमवरती येऊन फ्रेश त्यान झालेलो आहे. आणि जसं मी व्हिडिओमध्ये बोललो होतो तसे माझ्यासोबत प्रँक सुद्धा झाला आणि इश्यू सुद्धा आला होता ॲट अ टाइम. त्यामुळे बड्डे सेलिब्रेट करायला जमलंच नाही. जस्ट केक कटिंग केला आणि केक कटिंग केल्यानंतर ना मी लगेच वरती गेलो, कारण का इश्यू आला होता. त्यामुळे पण आजचा दिवस गायच खूपच चांगला गेला. आज मला सुट्टी घ्यायची इच्छा होती, पण ऑफिसला गेलो हे चांगलंच झालं. ऑफिसमध्ये सगळ्यांनी मला विशेष दिल्या, ते मला खूप भारी वाटलं. त्यानंतर मित्रांनी सुद्धा केक कटिंगचा प्लॅन केला माझ्यासाठी खास, त्यामुळे केक कटिंग पण झालं. आणि इश्यू सुद्धा आला होता, म्हणून लगेच वर जावं लागलं होतं. त्यानंतर शिफ्ट संपल्यानंतर ना बस पण लवकर मिळाली. नंतर मी आता जस्ट रूमवरती पोहोचलेलो आहे आणि फ्रेश झालेलो आहे. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच व्हिडिओ घेऊन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.